नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने मुख्यमंत्री बलिराजा खेत पाणंद रस्ते योजना की विस्तृत जानकारी साझा करते हुए कहा कि खेत रास्तों पर अतिक्रमण या रास्ता रोकने वाले किसान अब सरकारी योजनाओं के लिए अपात्र होंगे और उनका आधार व फार्मर आईडी 5 साल तक ब्लॉक किया जाएगा। आगे बावनकुले ने किसानों से अपील की कि वे खेतों की सरकारी जमीन का अतिक्रमण स्वयं छोड़ दें। सुनिए गौर से राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले, इनका विस्तृत बयान। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना सुरू झाली आहे। या योजनेला विधानसभा स्तरावर समित्या तयार करण्यात आल्या। रस्त्याची मोजणी करणे, रस्त्याला क्रमांक देणे आणि मग रस्त्याचं बांधकाम करणे आणि मोजणी झाल्यानंतर बाउंड्रीला झाडं लावून त्या ठिकाणी बाउंड्री फिक्स करणे, म्हणजे कधी त्या ठिकाणी रस्त्याचं अतिक्रमण होणार नाही। पण शासकीय पाणंद रस्ता आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी त्यावर अतिक्रमण केलं आहे। त्यामुळे मागच्या शेतकऱ्यांना जाण्याकरता अडचणी तयार होतात आणि म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे की पाणंद रस्ता, गव्हर्नमेंटचा शासकीय रस्ता जो असेल तो जर अडवला किंवा त्यावर अतिक्रमण केलं तर त्या शेतकऱ्यांचे संपूर्ण फार्मर आयडी आम्ही बंद करणार आहोत आणि त्यामुळे त्यांना कुठलीही शासकीय योजना मिळणार नाही। त्यामुळे आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांकडला माझी विनंती ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकरता करायचं आहे। तुमच्या शेतातनं रस्ता आता तुम्ही अतिक्रमण केलं, मागचा शेतकरी रस्ता नाही, त्यामुळे त्यांना कोर्ट कचेरी भांडावं लागतं आहे। तहसीलदारकडे एचडीओकडे अपील चालू आहे। याकरता त्या ठिकाणी महत्त्वाचं होतं आणि म्हणून आपल्या माध्यमातून शेतकरी वर्गाला विनंती आहे की शेत रस्त्यावर, पाणंद रस्त्यावर, सरकारी रस्त्यावर जे अतिक्रमण केलं आहे ते अतिक्रमण काढून टाकावे, जेणेकरून आम्हाला रस्ता बांधता येईल आणि रस्त्याच्या कडेला झाडे लावता येईल। नाही, आपण आता रस्त्याच्या कडेला म्हणजे हायवेच्या कडेला सर्व्हिस रोड बांधतो आहे, रेल्वेच्या कडेला एक सर्व्हिस रोड बांधतो आहे, ज्यामुळं शेतकऱ्याचा जर राईट ऑफ वे गेला असेल तर आपण साईडला रस्ते बांधून ते त्या प्रकल्पाला बंधनकारक केला आहे। प्रकल्प झाल्यानंतर एका शेतकऱ्याचे 2 भाग काढले तर साईडनी एक रस्ता बांधायचा आणि त्याला शेतात रस्ता करून द्यायचा, हा निर्णय सरकारने घेतला आहे। नाही, याच्याबद्दलचा निर्णय आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार ह्या त्यांच्या पक्षाच्या नेत्या त्यांनी करायचा आहे आणि मग माननीय मुख्यमंत्र्याला कळवायचा आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं, केंद्र सरकारचं मी आभार मानतो। ऐतिहासिक निर्णय, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला या ठिकाणी महागाईच्या जो या ठिकाणी फेरा आमच्या शेतकरी शेतमजुरावर आहे तो फेरा कमी करण्याकरता आणि गरीब माणसांना न्याय मिळवून देण्याकरता एक्साईज ड्युटी केंद्र सरकारने कमी केली आणि त्यामुळे मी केंद्र सरकारचे आभार मानतो। पुणे विभागामध्ये 155 जो अधिकार तहसीलदारला आहे त्या अधिकाराचा दुरुपयोग तहसीलदारनी केला। तहसीलदारला एवढाच अधिकार आहे 155 मध्ये शुद्ध लेखन दुरुस्त करायचा, नाव चुकलं तर नाव दुरुस्त करणे आणि तेही शुद्ध लेखन एवढाच अधिकार आहे। पण 155चा वापर करून काही तहसीलदारनी आणि अधिकाऱ्यांनी तुमची शेती यांच्या नावाने, यांची शेती तुमच्या नावाने, अधिकार नसताना यांची शेती कमी करून यांना दिली, यांची शेती करून यांना कमी दिली। एक मोठा स्कॅन्डल पुणे विभागात आढळलेला आहे। जवळपास 400 प्रकरणं आढळलेले आहेत। 4000 प्रकरणं तपासले आम्ही, 36,000 प्रकरणं एकूण। राज्यामध्ये आम्ही आता 155चा दुरुपयोग करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्राची तपासणी आम्ही करणार आहोत। आता पुणे विभागाची सुरू झाली आहे, त्यामध्ये तर हे अधिकारी आहेत। आता हे पहिल्या टप्प्याची कारवाई आहे, फक्त सक्तीच्या रजेवर पाठवला। आता लॉ ज्युडिशियलचं आम्ही ओपिनियन घेणार आहोत, आम्ही विधी न्याय विभागाचं पुढील कारवाई नंतर करू। पण राज्यातही आम्ही 155चा संपूर्ण आढावा घेणार, ज्यांनी चुका केल्या त्या दुरुस्त करणार आणि चुका दुरुस्त करून त्या ठिकाणी जमीन ज्या लोकांवर अन्याय केला गेला त्याचा अन्याय दूर करणार, संपूर्ण राज्याचं पुनर्विलोकन करणार। 155 मध्ये ज्या लोकांनी बदमाशी केली, कोकणामध्ये 70B मध्ये बदमाशी केली आहे, 70B या कलमाचा वापर करण्यात आला कोकणमध्ये। त्यामुळे हे जे स्कॅन्डल आहे, हे जे मोठ्या प्रमाणावर केलेले शेतकऱ्याची लूट आहे, ही लूट थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि यावर आम्ही ही कारवाई केली आहे। आता 45 अधिकारी